खरी ती द्यावी लागते, ती पण मी सांगितलं जमीन मी तुम्हाला देतो, मला ट्रेनिंग सेंटर का. नारळ उत्पन्न, नारळ आहे, आंबा आहे, काजू आहे, फणस आहे, कोकम आहे, या सगळ्यांचे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट मी या ठिकाणी सुरू करणार आणि लोकांना, शेतकऱ्यांना, बागायतदारांना अधिकचे पैसे उत्पन्नात भर पडावं हे माझं इंटेन्शन आहे. आणि म्हणून कोणी काय म्हणे मी काम करणार, कोकणी माणसाचा करणार. या 2 वर्षात कोकणाला काय दिलं हो? या रत्नागिरीत तर शिवसेनेची सत्ता आहे, काय दिलं सांगा? जिल्हा परिषद कर्जबाजारी करून टाकली, दिवाळखोरी झाली आहे, कोणाचे पैसे दिले, पुनर्वसन केलं, काय अवस्था आहे. आणि त्यामुळे रस्ते मी पाहिले आता, आणि त्यामुळे मी त्यांचा कारभार जो चाललाय तो मी जनतेला दाखवण्याचाही प्रयत्न करणार. हे बघा, हे पराक्रम जगाच्या पाठीवर घरात राहून, पिंजऱ्यात राहून कोणी सत्ता चालवली हे काही उदाहरण नाही. मंत्रालयात जायचं नाही, कॅबिनेटला हजर राहायचं नाही, फक्त वर्षावर फक्त गप्पा मारायला तिथे जायचं. ही जी केस केली त्याला वाटलं राणेवर केस केलं, राणे घाबरे. रक्तातच काय घाबरणं, त्या घाबरायचा प्रश्न पुढे काय मला फरक पडत. आणि म्हणून आपल्याला सगळं हे सांगतो, हा माझा यशस्वी दौरा जो झालाय, जन आशीर्वाद यात्रा जी झाली ती यशस्वी झाली, त्याचं बरेचसं श्रेय पत्रकार मित्रांना पण आहे. लोकांपर्यंत मला आणि भारतीय जनता पक्षाला पोहोचवायचं काम तुम्ही मंडळींनी केलं, म्हणून तुमचा अतिशय ऋणी आहे. आज इथे आलेले सगळे आमदार म्हणा, माजी मंत्री म्हणा, पुढच्या वेळेला जेव्हा येतील आमदार खासदार जे काय ते खासदार आमदार भाजपचेच असतील याची आम्ही आता काळजी घ्या. रत्नागिरीला एवढे वर्ष आमदार निवडून जातात शिवसेने, कधी त्या विधानसभेत तोंड उघडताना पाहिलं नाही. आणि पालकमंत्री कुठले हो? ते पालकमंत्री रत्नागिरीत ते नाही. का रत्नागिरीचा आमदार मंत्री होऊ शकत नाही? पण नाही करायचं, कोकणाला न्याय द्यायचा नाही. शिवसेना मुळात कोकणी माणसाने शिवसेना पुढे आणली, आधार दिला. आताचे कोण नव्हते, आता पाहुणे. म्हणून जास्त बोलत नाही, पुढे जायचंय. तो आपण मंडळींचे आभार मानतो, असं सहकार्य भविष्यात ठेवाल असंही आशा व्यक्त करतो. दादा आपण केंद्रात मंत्री झाल्यापासून दादा आपण केंद्रात मंत्री झाल्यापासून तर राजकारण बाजूला ठेवूया. कोकणवासियांच्या आणि महाराष्ट्राच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत, शासकीय प्रश्न, आपला मुंबई गोवा महामार्ग असेल, रत्नागिरी सिंधूरचा विमानतळ असा, म्हणजे अतिशय महत्वाच्या विषयाला पण कधी हात घालणार? कधी घातला नाही. आता सुरुवात, आता आपण जबाबदारी आली आपल्याकडे, चौकशीकरणाचं काम मीच गेलो ना सेंट्रल मिनिस्टरकडे. मी आणि सोबत मुख्यमंत्री नेला पृथ्वीराजनं सँक्शन करून आणला. त्यानंतर तो रोड त्याचं टेंडर कामात सुरुवात नितीन गडकरींनी केली, भाजपच्या त्यांनी केली. आणि त्यामुळे इथलं जे काय झालंय, मी सोडून एखादा प्रकल्प आणला सांगा, शिवरचा मी चालला होता, काय केलं आणि एक दगड टेर लावला.
अनेक जे प्रकल्प झालेले आहेत, महिला उद्योग मी सुरू केलं ना, आज 250-300 महिला काम करतात. आता अनेक उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा कोणी गेल्या? नारायण सोडून का कोण आहे सांगा ना मला. कोणा सुस्त तरी सांगा. असं आणि तुम्ही म्हणता ना बाकी काही राहिलीच ना, ते मी करेन. आता परत मंत्री झालोच आहे. आपली जबाबदारी वाढली, लोकांच्या आशय वाढले. मार्गदर्शन करा, पहिलं कुठलं करावं. दादा पूर परिस्थिती असं म्हणाला की वहिनीच्या अंगावर ऍसिड होताना पण काही लोकांनी कमी म्हणजे मागे पुढे राहिले नाही किंवा आदेश दिले. या संदर्भात साधारण ही घटना कधी घडली आहे आणि आपल्याला त्याला मी काही ब्रॅकेट बोलतो, त्याच्यात ब्रॅकेटच्या बाहेर जात आज एवढं पुरे. सर आपने कहा सुशांत सिंह का मामला जांच अभी कंप्लीट नहीं हुआ, सीबीआई 1 साल से कर क्या रही थी? क्या? सुशांत सिंह का प्रकरण अभी आपने कहा कंप्लीट नहीं हुआ इन्वेस्टिगेशन का, तो 1 साल से सीबीआई कर क्या रही थी? काम करें. कब पूरा होगा? हाँ? सीबीआई आपकी है ना, हाँ, हमारी नहीं है, मतलब सेंट्रल. भारत देश की है. हाँ, भारत देश की सीबीआई है, वो जांच कर रही है. जैसा भी जांच खत्म होगा तभी आपको दिखाई देगा सीबीआई क्या कर. दादा आपण पूर परिस्थितीमध्ये पूर्ण दौरा केलात, काय नेमकं व्यापाऱ्यांचं दुःख आपल्याला जाणवलं? वाशिष्ठीच्या नदीचा प्रश्न गाळाचा आज असेल, राज्यात अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. शेतकऱ्यांची आहे, कर्जमाफीची आहे, शेती उत्पन्नाला चांगला पिकांना भाव मिळत नाही ती आहे, मजुरांना रोजगार मिळत नाही, ऊसतोड कामगारांचा प्रश्न आहे, बेकारी कोरोनामुळे फार मोठ्या प्रमाणात वाढली, मोठ्या प्रमाणात. चिपळूणातल्या व्यापाऱ्यांचा विम्याचा प्रश्न आहे, तो ऐरणीवर आहे. चिपळूणातल्या व्यापाऱ्यांचा विम्याचा प्रश्न आहे ना, तो ऐरणीवर आहे. आयरणीवर आम्ही नोंद घेतली ना, मी का मी प्रश्न आहेत माझे, मी फायनान्स मिनिस्टरला सांगून तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले. दादा तुमच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जे काही आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि जुने गुन्हे उकरून काढण्याची भाषा बोलली जाते. आता विनायक राऊत या ठिकाणच्या खासदारांनी अंकुश राणे प्रकरणाचा देखील यामध्ये आरोप केला आहे आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की ज्या प्रकारचं वक्तव्य प्रसाद लाड आणि नारायण राणे करतायत हे मूळ भाजपवाल्यांचे वक्तव्य नाही, बाहेरून आलेली लोकच करतायत. एक विनायक राऊत बोलले, एक संजय राऊत बोलले. दोघे माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे आहेत. संजय राऊतांचं त्यासाठी ठेवू, संपादक सोड, पण हे बोलायलाच ठेवू. आणि त्यामुळे भाजपमध्ये ओरिजिनल त्यांचे काय जे आयडिओलॉजी आहे, आम्हाला घेताना ही आयडिओलॉजी स्वीकारून आम्ही आलेलो. त्यामुळे ओरिजिनल असो काही असो, भाजपला परवडते ना. आम्ही बाहेरच्याचं काय ऐकायचं? काय तो विनायक राऊत, ते 2 राऊत तर शिवसेनेला डुबवणार आतमध्ये एकदम बोल. त्यानं परवा आपण ठाण्या विरारमध्ये हे केलं की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण खेडच्या दौऱ्यामध्ये म्हणाल की रामदासबाई म्हणजे अप्रत्यक्ष की माझे जुने मित्र मला भेटायला नाही, असे किती लोक अजून शिवसेनेच्या मध्ये नाराज आहेत? आपण घेणार आहोत भाजप. इथे सगळ्यांना घेणार, वेटिंग लिस्टवर आहे. कोणाला घ्यावं न घ्यावं आम्ही विचार करतो. दादा जन आशीर्वाद यात्रेमध्ये पक्ष प्रवेश नव्हता का, की फक्त विकास कामं लोकांपर्यंत पोहोचवणे? विधायक, सामाजिक आणि शैक्षणिक वगैरे कामं जाणून घ्यावी आणि ती विकासात फक्त म्हणजे करावी यासाठी पुढचा दौरा असेल आत घेण्यातल्या सगळ्यांना प्रवेश सब. दादा वेटिंगवर किती लोक आहेत? वेटिंगवर किती आहेत? वेटिंगवर नाणार प्रकल्पाबद्दल तुमची काय भूमिका आहे? कारण तुम्ही आता केंद्रात आहात आणि या प्रोजेक्टला शिवसेनेचा विरोध आहे, तर त्याबद्दल तुम्ही केव्हाच बोलता. मी पहिल्यापासून नाणार यासाठी मी पहिल्यापासून या नानारशी संबंधित आहे. आता आम्हाला वाटतं एवढा मोठा प्रकल्प रत्नागिरीला व्हावा, कारण त्यामुळे बेकारी कमी होईल, इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणे येईल, हॉस्पिटल उत्तम होईल, शाळा कॉलेज या सगळ्या
तिथे येतील. 1,00,000 कोटींपेक्षा अधिक रक्कम तिथे खर्च होणार आहे. त्यामुळे आपल्याला परत सांगतो, परत भेटण्यावर हा प्रश्न नको. या प्रश्नाबद्दल नाना आम्हाला हवं. दादा दादा, रेल्वे दादा आता दादा गेल्या मार्च पासून रेल्वे ना हॉलिडे म्हणून सगळे चाललेत गाड्या. त्यांनी सगळ्या सवलती सगळ्या बंद केल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिक असतील, सिनियर सिटीजन असतील, पत्रकार असतील, सगळ्या सवलती बंद करून पूर्ण तिकीट घेतात. मग हा एक कोकणी माणसावर किंवा लोकांवर अन्याय मला वाटत नाही. आणि यासाठी आपण काय घेणार आहोत? शेवटी पत्रकार आहेत ना, आता पत्रकार घ्या, पहिलं घ्यायला पाहिजे. अरे ठीक आहे, पहिले पत्रकार. पण दादा हा महत्वाचा विषय आहे. आता आपले राज्यमंत्री आहेत जरा कोण राहील? दानवे साहेब आहेत ना. अरे पण आपल्या हा पण आमचाच आहे ना. तर ते सगळे तुमचे आता प्रश्नच नाही. गोयल आहे ना, हा, अश्विनी. हा मुंबईचा आमचाच आहे. नाही दादा, आता तुम्ही केंद्रातच आहेत म्हणून आमच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. अरे वाढले ना, तो एकाच दिवशी सुटतील का? आता हा विषय नोंद करून घ्या. सगळ्या सवलती चालू करा पत्रकारांच्या. हा, पत्रकारांच्या बद्दल गांभीर्याने घे. दादा, रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी सीआरपीएफचा मोठा प्रश्न आहे. 2019 मध्ये हरकती प्रसिद्ध झाल्या, पण 19 नंतर त्याच्यावर निर्णय झालेला नाही. 2000 हरकती दिलेल्या आहेत सीआरजेडच्या संदर्भात. याबाबत आपण लक्ष घालणार. नोंद घेतली तुमच्या. दादा परवा आपण म्हणाल मुख्यमंत्र्यांना कोणीतरी सल्ला देते. नेमके मुख्यमंत्री राज्याचे कोण आहेत आणि त्यांना सल्ले कोण देतात? तुमच्यासारखे सिनियर पत्रकारांना माहित नाही. हा? एवढं घरात बसून प्रचंड काम महाराष्ट्रात केलं, सगळ्या समस्या सोडवल्या. कायदा सुव्यवस्था काय? कुंपणच शेतखत आहे. वाजेसारखा माणसाला खात्यात घेतलं कर गुन्हे जमवणे आणून दे. काय शेवटची वाक्य महत्व. आता कोकणी माणूस दिल्ली मुंबईला विमानाने कधी जाणार? वाट पाहतोय. काय साहेब मी घेऊन जाऊ? तुमच्यावर येऊ दादा. कधी घेऊन जा? मी उद्या मागवतो, घेऊन जातो. दादा कधी चालू करताय? मुख्यमंत्री म्हटले की आता राजकीय व्हायरस बाहेर पडतात म्हणून. आणि त्यांचा बंदोबस्त करायला ज्याला बंदोबस्त करायचं तो थांबेल कसा? थांबायचं कसं? त्याला उत्तर मी देईल. आज एवढं पहिलं बोललो ना, तर आज केलं. सर, नाशिकमध्ये भाजपच्या कार्यालयावर हल्ला केले ते जे लोक आहेत ते आज संजय राऊत यांच्या मागे दिसते टीसी देताना. मुंबईमध्ये ते आश्रयाला आले, मात्र पोलीस तिकडे त्यांची हे करतात, त्यांचा शोध घेतात. आणि दुसरं म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर ज्यांनी आंदोलन केलं त्यांना युवा पदाधिकाऱ्यांनी बढती दिली. पदाधिकारी बढती दिली? काय बढती? हा? काय सचिवाला काय काम? कोणाला काम आहे शिवसेनेत सध्या? एकच आहे, जमवा आणि भागीदारी द्या. मोठा भ्रष्टाचार या भारतात कुठल्या राज्यात नसेल तो महाराष्ट्रात आहे. तो कोरोनाच्या वॅक्सिनसाठी 12% मागितला आणि तो शेवटी मला 12% परवडणार नाही आणि तो गेला परत. तो माणसं किती मेली वॅक्सिन वेळीच न मिळाल्यावर? काय हॉस्पिटलमध्ये होता? अहो नर्स नाही, डॉक्टर नाही. सिंधुदुर्गाच्या हॉस्पिटलला मी एक व्हिजिट केली, ऐकून घ्या नंतर लिहा. व्हिजिट केली, 2 डॉक्टर होते. 110 का 120 पेशंट होते, 2 डॉक्टर. हे नाक कानाचे आणि दुसरे दाताचे. काय संबंध आहे कोरोनाचा? हे लोक गेले सिंधुदुर्ग सारख्या छोट्या जिल्ह्यात. काय याचा पराक्रम हो? बोलू तेवढा कमीच आहे. कुठला निर्णय सांगा? फक्त आता एकच चालू, एक काही करा, पैसे आणून द्यावा. राजकारणात कधी कुणाचा मित्र नसतो, पक्ष नसतो असं बोललं जातं. जर भविष्यात युती झाली तर तुमची भूमिका काय असेल? पहिलं काय सगळं मला कळलं. तर राजकारणात कुणी कुणाचा मित्र नसतं आणि शत्रूही नसतं कायमचं. भविष्यात जर युती झाली तर तुमची भूमिका काय असेल? जर त्याला मी उत्तर देत नाही. भविष्यात युती झाली ना तर आमचे प्रमुख जे बोलतील मान्य आहे. दादा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दादा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. काय चित्र असेल? या दोन्ही जिल्ह्यात भाजप मॅक्झिमम
नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आम्ही जिंकू. मुंबई महापालिका मुंबई आणि महाराष्ट्रात ते तुम्ही आता कोकणाचा विचार सांगितलं नाही मुंबईत. आपलं कोकणातलाच भाग आहे ना मुंबई. दादा, सिंधुदुर्गात तुम्ही पर्यटन वाढवण्यासाठी असं विशेष काय आहे का जेणेकरून तिथे रोजगार उपलब्ध होईल किंवा आम्हाला आमचा विचार आहे भाजप सिंधुदुर्गावरून रत्नागिरीला पर्यटन जसं तो जिल्हा आहे तसं रत्नागिरी जोडावं आणि ज्या अम्युनिटीज आम्ही देतो आहोत पर्यटनासाठी सिंधुदुर्गाला त्या सर्व रत्नागिरीला द्याव्यात असे प्रयत्न. आता रेल्वेचं खासगीकरण सध्या केलं जात आहे, चर्चा आहे आणि कोकण रेल्वेचं खासगीकरण केलं जात आहे. याची चर्चा काय आहे, काय सांगा? अजून त्याचं डिटेल नाही माहिती. जर खासगीकरण झालं तर कोकणी माणसावर अन्याय होतो का? काय म्हणता? जर खासगीकरण झालं कोकण रेल्वेचं तर कोकणी माणसावर अन्याय होईल का? अन्याय कशाचा? सर्व्हिस चांगली असती, माफक दर असता, चांगली ट्रेन जर मिळत असती तर अन्याय कसा? एक तर कोकणी माणसाने अन्याय ते सोडून द्या. न्याय मिळतोय, आम्ही आनंदात आहे, हे काहीतरी बोला. हे बोललं ना तर ते उपभोगायला पण मिळेल. राणेसाहेब राहिलं तर काय हेच नाही ते नाही आम्ही दुःखी आहे काय? राणेसाहेब एक तरफ तकनीकी है कि महाराष्ट्र का पश्चिम बंगाल हो रहा है और एक तरफ ममता बनर्जी नेशनल एक नेतृत्व होने के नाते हो रही है. आपका क्या कहना है इस संदर्भ में? कौन कहा ऐसा? ये किसने कहा? जी उनके नेतृत्व में अगर विरोधक एक साथ आ सकते हैं. किसके नेतृत्व में? ममता बनर्जी. क्या होगा? क्या होगा? 40 के अंदर उनका सब अभी तक इतनी मीटिंग हुई 40 MP के ऊपर कोई नहीं. कितने लगते हैं मेजोरिटी को? कितना लंबा है? कोकण कश्मीर कितना डिस्टेंट है? उतना ही वो लंबी है. ममता बनर्जी पंतप्रधान बने. आता 17 तारखेनंतर दादांची आक्रमकता पुन्हा पाहायला मिळेल का महाराष्ट्राला? आक्रमण आजही मी आता तिथे एवढं बोललो. आता काय ठेवलंय मी? आक्रमक आणते काय? कधी बटन दाबलं का सुरू होतं, ऑफ केलं का बंद, असं नाही. ते रक्तात काय गुण असायला लागतं. अजून काय आलिया थांबा, फौजेना प्रश्न विचारायचा आहे. अण्णा विचारा. नजीकच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका विद्यमान सरकार ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण परत प्रस्थापित करायचं आपणाला वाटतं का? प्रस्तावित का आता पण जो जीआर निघाला तो 27% हे आहे. नाही, सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं, ते परत प्रस्थापित करेल विद्यमान सरकार असं आपल्याला वाटतं का? ते वाटतं आम्ही प्रयत्न करू. दादा रत्नागिरीचं विमानतळ सुरू करा. सामान्य माणसाचा विषय आहे. आज पेट्रोल डिझेल गॅस तेल हे वाढत चाललंय, ह्याकडे भाजप नेमकं कसं पाहते? बघा, काही गोष्टी आमच्या हातात नसतात. पेट्रोल डिझेल इंटरनॅशनल जे काय भाव ठरले म्हणून भाव वाढले तिकडे आणि मग आपल्याकडे आपण हे आयात करतो. त्यांना त्यांचे भाव वाढल्यामुळे आपल्याला रेट वाढवावं. त्याचा फटका सामान्य माणसाला बसला आता आपल्याला वाटत नाही, कारण आपण सामान्य माणसाला आलेला आहे. मुंबईमध्ये असं वाटतो आम्ही पण योग्य ठिकाणी पोहोचवतो. आता मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 10 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचं माहिती मिळाली आहे. मुळात तुम्ही इकडं जनआशीर्वाद यात्रा काढत असताना मुंबईमध्ये अशा प्रकारची भेट होणं हे एक राजकीय वर्तुळ असं नसतं, वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. योगायोग म्हणायचं. ते अपोजिशन लीडर आहे. अपोजिशन लीडर काय कॉमन सब्जेक्ट पर मीटिंग घेऊ शकतो, म्हणजे मुख्यमंत्री घेऊ शकतो आणि सरकारमध्ये अपोजिशन लीडरचा ते मुख्यमंत्री एवढाच रोल असतो. त्यामुळे ज्याला मीटिंगला बोलवलं काय ते गेलेला हरकत नाही. आता याला जोडण्यात एक प्रश्न आहे की विनायक राऊतांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये जी कुंडली मांडली मूड खराब आहे. एखादं नाव घेऊन मला संध्याकाळचं जेवण कळालं नाही. दादा रत्नागिरीचं विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. एकच शेवटचा प्रश्न. रत्नागिरीचं विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न. काय हालचाली आहेत? म्हणजे होणार आहे का? मी शिंदे आले हा आता त्यांच्याशी भेट करून या संबंधी विचारेल
गणपतीनंतर हा. महिन्याच्या आत साहेब गरज आहे का? बेंगळुरूचं विमानतळ सुरू. धन्यवाद. आता गेल्यानंतर दादा एक शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणासंदर्भात नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत सगळ्या गटनेत्यांचे शिष्टमंडळ देखील जाणार आहे.